हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलांडे. वेलकम टू क्रियाशारे लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण मज्जा धातू या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. हा जो धातू आहे हा 6व्या नंबरचा धातू आहे. ऑलरेडी आपण धातू ही संकल्पना बघत आहोत. त्यामध्ये धातूंची संख्या किती सांगितलेली आहे? 7. रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि शुक्र धातू. तर त्यातले पहिले 5 जे धातू आहेत ते आपण बघितलेले आहेत. अस्थि धातू नंतर येणारा जो धातू आहे 6व्या क्रमांकाचा तो म्हणजे मज्जा धातू. तर हा जो धातू आहे किंवा हा जो टॉपिक आहे धातूंमधला स्पेसिफिकली मज्जा धातू, हा देखील इतर धातूंप्रमाणेच MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी युनिव्हर्सिटी एक्झाम मध्ये इम्पॉर्टंट आहे. तर मज्जा धातू का असं म्हटलेलं आहे? अस्थि धातू नंतर येणारा हा जो धातू आहे मज्जा म्हणजेच काय, अर्थ काय सांगितलेला आहे? मज्जा हा शब्द कसा तयार झालेला आहे? तर मज्जन, निमज्जन म्हणजेच कशात तरी बुडालेला किंवा कशात तरी डीपली सिच्युएटेड असं आपण म्हणू शकतो. म्हणून या धातूला मज्जा धातू म्हणजेच मज्जा हा शब्द किंवा मज्जा ही संज्ञा प्राप्त झालेली आहे. म्हणजेच काय, तर कशामध्ये बुडालेला? तर अस्थि धातू नंतर येणार आहे हा धातू. तर अस्थि धातू कसे आहेत? पोकळ आहेत. म्हणजे जर आपण एक्झाम्पल म्हणून बघायला गेलो तर जर सपोज हे लॉंग बोन आहे, तर लॉंग बोनच्या मध्ये अस्थिमध्ये अस्थि अशा प्रकारचे आहे आणि ह्याच्या आतमध्ये काय आहे? तर पोकळी आहे, अवकाश आहे, व्हॅक्यूम आहे. तर हे जे व्हॅक्यूम आहे, ही जी पोकळी आहे, याच्यामध्ये हा मज्जा धातू हा भरलेला आहे. म्हणूनच याला मज्जा धातू असं म्हटलेलं आहे. म्हणजेच जो धातू किंवा जो एक शरीरातला असा घटक अस्थि धातूमध्ये बुडालेला आहे, डीपली सिच्युएटेड आहे, अशा धातूला मज्जा धातू असं म्हणायला सांगितलेलं आहे. व्युत्पत्ती म्हणजे काय, तर हा शब्दच कसा तयार झाला? अस्थि सारे वृक्षाधीही सारांशेच हेम. म्हणजेच अस्थिसार, अस्थिमध्ये डीपली सिच्युएटेड, बोन्स मध्ये डीपली सिच्युएटेड किंवा अतिशय खोलवर असा जो धातू बुडालेला आहे, जो अतिशय काय म्हणू शकतो आपण, अस्थि धातूंमध्ये जो निमज्जन झालेला आहे, बुडालेला आहे, त्याच्यामध्ये ज्याचं वास्तव्य आहे, अस्थि धातूमध्ये ज्याचं वास्तव्य आहे, अशा धातूला मज्जा धातू असं म्हणायचं. निरुक्ती काय सांगितलेली आहे? निरुक्ती म्हणजेच काय, तर व्याख्या. व्युत्पत्ती म्हणजे तो पर्टिक्युलर शब्द कसा तयार झाला याला आपण व्युत्पत्ती म्हणतो. निरुक्ती म्हणजे मज्जा धातूची व्याख्या इथे सांगितलेली आहे. काय सांगितलेले आहे? तर मज्जती अस्थिषु इति वा. म्हणजेच अस्थिषु, अस्थिषु ही सप्तमी विभक्ती आहे. अस्थिषु म्हणजेच अस्थिमध्ये, बोन्स मध्ये काय सांगितलेलं आहे? मज्जती म्हणजेच बोन्स मध्ये मज्जन असणारा, म्हणजे बोन्स मध्ये डीपली सिच्युएटेड असणारा, बोन्स मध्ये निमज्जन झालेला, बुडालेला असा जो धातू आहे तो म्हणजेच असं मज्जा धातू सांगितलेला आहे. याचं काम काय सांगितलेलं आहे? उष्ण, क्लिटन, क्लेदन, स्नेहनम अंगनी, मज्जनी इत्यादी. म्हणजेच मज्जा धातू जो आहे तो स्नेहन करणार आहे. तर स्नेहन कशा प्रकारे करणार आहे, क्लेदन कशा प्रकारे करणार आहे, हे आपण जेव्हा मज्जा धातूचे गुण बघणार आहोत पुढे, तेव्हा तुम्हाला याचा अर्थ लक्षात येईल. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की मज्जा धातू कशाला म्हणायचा आहे? तर अस्थिमध्ये जो डीपली सिच्युएटेड आहे, अस्थिंमध्ये जो बुडालेला आहे, त्याला आपण मज्जा धातू असं म्हणणार आहोत. पर्याय काय सांगितलेले आहेत मज्जा धातूचे? अस्थि स्नेह, अस्थिंपासून म्हणजे अस्थि धातूपासूनच पुढे मज्जा धातूची निर्मिती होणार आहे. त्यामुळे अस्थि स्नेह, अस्थिचा स्नेह किंवा स्निग्ध असं मज्जा धातूला आलेला पर्याय आहे. अस्थि संभव म्हणजे अस्थिंपासूनच ज्या धातूची निर्मिती होते, म्हणूनच मज्जा धातूला अस्थि संभव, अस्थिंपासून निर्माण होणारा असा हा धातू, म्हणून याचा एक पर्याय आहे अस्थि संभव. शुक्र कर. आता मज्जा धातूचा पुढचा धातू कोणता आहे? 7वा आणि शेवटचा धातू तो म्हणजे शुक्र धातू. तर मज्जा धातूपासून पुढे शुक्र धातूची निर्मिती होणार आहे, म्हणून शुक्र कर. शुक्र धातूची निर्मिती करणारा असा हा धातू आहे, म्हणून याचा पर्याय आहे शुक्र कर. पुढे आहे विमज्जन आणि सार. म्हणजेच काय, तर हा धातू अस्थिंमध्ये बुडालेला असल्या कारणाने तो एक प्रकारे डीप
सिच्युएटेड असल्या कारणाने त्याला विमज्जन असं, विमज्जन म्हणजेच बुडणे किंवा एखाद्या ठिकाणी खोलवर रुतून बसणे असा याचा अर्थ होतो. तर हा धातू कसा आहे मज्जा धातू, तर तो अस्थि धातूमध्ये बुडालेला आहे, डीपली सिच्युएटेड आहे, म्हणूनच याला विमज्जन, सार असे पर्याय दिलेले आहेत. तर हे जे पर्याय आहेत हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट असतात. असं विचारलं जाऊ शकतं AIPGT किंवा युनिव्हर्सिटी एक्झामच्या MCQ मध्ये की खालीलपैकी मज्जा धातूचा पर्याय कोणता आहे. तर असे वेगवेगळे पर्याय तुम्हाला दिलेले असू शकतात की अश्रुकर, शुक्रकर, विमज्जन आणि बोथ B and C. तर तुम्हाला माहिती असलं पाहिजे की शुक्रकर आणि विमज्जन असे दोनही पर्याय मज्जा धातूसाठी दिलेले आहेत. त्यामुळे ऑप्शन B and C असा ऑप्शन आपल्याला चूज करायचा आहे. तर हे जे असे पॉइंट्स असतात पर्याय हे MCQ पॉइंट ऑफ व्ह्यूने इम्पॉर्टंट आहे. तर हा धातू शरीरामध्ये आपल्याला याचं स्थान कुठे बघायला मिळतं, मज्जा धातू कुठे कुठे आहे शरीरामध्ये, तर सर्व अस्थी, सगळ्या बोन्स ऑब्वियस आहे. अस्थींमध्येच याचं सिच्युएशन किंवा याचं स्थान असल्या कारणाने ते कुठे असणार आहे, सर्व अस्थींमध्ये. तर स्पेसिफिकली स्थूल अस्थी का असं सांगितलेलं आहे, जेव्हा आपण मेद धातू बघत होतो तेव्हा आपण बघितलं होतं की अणुअस्थी असतात, म्हणजे छोटे लहान जे बोन्स आहेत, स्मॉल बोन्स जे आहेत त्याच्यामध्ये मेदोधरा कला सांगितलेली आहे. त्यामुळे अणुअस्थीमध्ये मेदोधरा कला आणि स्थूल अस्थीमध्ये मज्जा धातू. हे आपल्याला अणुअस्थी म्हणजेच काय, स्मॉल बोन्स, याच्यामध्ये काय आहे तर मेदोधरा कला आणि स्थूल अस्थी म्हणजे जे मोठे बोन्स आहेत याच्यामध्ये आहे मज्जा धातू. तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं की लहान अस्थींमध्ये मेदोधरा कला आहे आणि मोठ्या अस्थींमध्ये मज्जा धातूचं स्थान सांगितलं. त्यामुळे जरी स्थानामध्ये सर्व अस्थी असं म्हटलेलं असेल तरी स्पेसिफिकली स्थूल अस्थी जे मोठे बोन्स आहेत त्याच्यामध्ये मज्जा धातू आहे. मज्जा धातूला आपण कोरिलेट जर करायचा विचार केला मॉडर्न सायन्स सोबत तर बोन मॅरो ज्याला आपण म्हणतो त्यासोबत साधारण याचं साधर्म्य आपल्याला साधता येईल. त्यामुळे आपल्याला माहिती आहे बोन्समध्ये काय आहे तर बोन मॅरो आहे. त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की जे स्थूल अस्थी आहेत, मोठे बोन्स आहेत, त्याच्यामध्ये मज्जा धातू आहे. अजून स्थान कोणतं आहे मज्जा धातूचं तर मज्जाधरा कला. जसे प्रत्येक आपण धातू बघत असताना कलांचं देखील आपण थोडा थोडा अभ्यास केलेला आहे आणि स्पेसिफिकली कला हा टॉपिक आपण सेपरेट लेक्चरमध्ये शिकणार आहोत. इथे आपल्याला लक्षात ठेवायचं की मज्जाधरा कला ही देखील मज्जा धातूचं स्थान सांगितलेलं आहे. आणि तिसरं स्थान आहे ते म्हणजे मज्जावह स्त्रोतस. तर कोणते कोणते स्थान आहेत, ती स्थूल अस्थी, मज्जाधरा कला आणि मज्जावह स्त्रोतस. तर मज्जावह स्त्रोतस म्हणजे काय, त्याचे मूल स्थान काय आहे तर मज्जावह स्त्रोतस म्हणजे जिथे मज्जा धातूची निर्मिती होते, या पर्टिक्युलर धातूची उत्पत्ती जिथे होते किंवा हे चॅनलाइज करण्याचं किंवा ट्रान्सपोर्टेशनचं काम ज्या चॅनलमधून होतं, ज्या पाईपलाईनमधून होतं त्याला आपण मज्जावह स्त्रोतस म्हणणार आहोत. आणि याचं मूल स्थान काय सांगितलेलं आहे तर मज्जावहानां स्त्रोतसा अस्थीनी मूलम संधयश्च, म्हणजेच अस्थी आणि संधी हे मज्जावह स्त्रोतसाचं मूल स्थान सांगितलेलं आहे. का सांगितलं असेल तर ऑब्वियस आहे, मज्जा धातू कुठे आहे तर अस्थीमध्ये आहे, त्यामुळे अस्थी हे मूलस्थान असणं ऑब्वियस आहे. पण संधी का सांगितलेलं आहे तर संधी म्हणजे काय, दोन किंवा दोनपेक्षा जास्त अस्थी एकत्र आल्यानंतर जी काही रचना तयार होते, जे काही स्ट्रक्चर तयार होते त्याला आपण संधी म्हणतो, जॉईंट्स म्हणतो. तर ऑब्विसली हे जॉईंट्स कशापासून तयार होतात, अस्थींपासून तयार होतात. त्यामुळे मज्जावह स्त्रोतसाचं मूल स्थान असण्याचं कारण अस्थी आणि संधी आहेत, कारण यांच्या आतमध्ये मज्जा धातूचं स्थान सांगितलेलं आहे. हे झालं चरक संहितेनुसार. सुश्रुत संहितेमध्ये मात्र मज्जावह स्त्रोतसाचा उल्लेख आलेला नाहीये, त्यामुळे मज्जावह स्त्रोतसाबद्दल काहीही डिस्कशन आपल्याला सुश्रुत संहितेमध्ये बघायला मिळत नाही. ज्याप्रमाणे सुश्रुतांनी अस्थिवह स्त्रोतस सांगितलेलं नाहीये त्याच पद्धतीने मज्जावह स्त्रोतस देखील सुश्रुतांनी सांगितलेलं नाहीये. त्यामुळे मज्जावह स्त्रोतसाचं मूल स्थान फक्त चरकाचार्यांनी सांगितलेलं आहे आणि ते म्हणजे अस्थी आणि संधी. हे आपल्याला लक्षात ठेवायचं. पुढे आहे पांचभौतिक संघटन, म्हणजे कोणत्या महाभूताचं अधिक्य आहे,
मज्जा धातूमध्ये, तर मज्जा शुक्रमच आप्य म्हणजेच जल महाभूताचं किंवा आप महाभूताचं इथे अधिक्य सांगितलेलं आहे. का सांगितलेलं आहे? मज्जा धातू किंवा बोन मॅरो जर आपण बघितलं तर ते कसं आहे, साधारण थोडंसं लिक्विड स्टेटमध्ये आहे. तर हे लिक्विडिटी किंवा ह्या द्रव स्वरूप का आलेलं आहे मज्जा धातूला, तर त्यामध्ये असणाऱ्या जल महाभूतामुळे, आप महाभूतामुळे. त्यामुळे पंचभौतिक संघटनामध्ये मज्जा धातूचं पंचभौतिक संघटन काय आहे, तर जल महाभूताचं आधिक्य या धातूमध्ये सांगितलेलं आहे. मज्जा धातूचे गुण काय आहेत? स्निग्ध, द्रव आणि शीत. मज्जा धातू मध्ये जल महाभूत असल्या कारणाने, कारण पंचमहाभूत आपल्याला माहिती आहे, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, तर त्यातल्या 5 पैकी जल महाभूताचा अधिक्य मज्जा धातूमध्ये जास्त सांगितलेला. म्हणजे मज्जा धातू जो आहे तो जल महाभूताने, आप महाभूताने अधिक प्रमाणात बनलेला आहे. तर ऑब्वियस आहे जल महाभूताचे गुण काय आहेत, तर ते द्रव आहे, शीत गुणात्मक आहे. तर तेच सगळे गुण आपल्याला मज्जा धातूचे देखील बघायला मिळतात. म्हणजे स्निग्ध गुणात्मक आहे, द्रव आहे आणि शीत गुणात्मक आहे. तर आता इथे आपण जेव्हा बघितलं की मज्जा धातूचा गुण स्निग्ध आहे, त्यामुळे त्याचं स्नेहन हे देखील काम आपण निरुक्तीमध्ये बघितलं. जेव्हा आपण बघितलं की मज्जती अस्थिषु वा, म्हणजे अस्थिंमध्ये बुडालेला किंवा अस्थि धातूमध्ये बुडालेला, अस्थि धातूमध्ये डीपली सिच्युएटेड असा जो धातू आहे तो म्हणजे मज्जा धातू. आणि त्याचे आपण निरुक्तीमध्येच पुढे कंटिन्युएशन मध्ये आपण बघितलं की पूर्ण, क्लेदन, स्नेहनम अंगाने. तर हे स्नेहन किंवा ही स्निग्धता कुठून येते, तर मज्जा धातूचा गुण सांगितलेला आहे स्निग्ध गुण. स्निग्ध गुण का आलेला आहे, तर मज्जा धातू हा जल महाभूताने अधिक्य आहे. जल महाभूताचा अधिक्य या धातूमध्ये असल्या कारणाने स्निग्ध गुणात्मक हा धातू शरीराला स्नेहन करण्याचं, शरीराला एक ऑइलीनेस देण्याचं काम हे या धातूंकडून केलं जातं. तर हे झाले मज्जा धातूचे गुण. आता या धातूची उत्पत्ती कशी होते, निर्मिती कशी होते, तर ज्या पद्धतीने आपण आतापर्यंतचे जे धातूंची निर्मिती बघितली त्याच पद्धतीने आहार रस, म्हणजे आहाराचं सेवन केल्यानंतर त्याच्यावर जॅठरॅक्ट म्हणजे डायजेस्टिव्ह फायरची ऍक्शन होणार आहे आणि त्याच्यातून आहार रसाची निर्मिती होणार आहे. तर या आहार रसामध्ये प्रत्येक धातूचे पोषक अंश सांगितलेले आहेत. म्हणजे रसपोषक, रक्तपोषक, मांसपोषक, मेद पोषक, अस्थि पोषक. त्याच पद्धतीने मज्जा पोषक अंश देखील त्या आहार रसामध्ये असणार आहे. आणि या मज्जा पोषक अंशावर मज्जा धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि त्याच्यापासून मज्जा धातूची निर्मिती ही होणार आहे. म्हणजे आपण सेवन केलेल्या आहारावर डायजेस्टिव्ह फायरची ऍक्शन होऊन त्यातून आहार रसाची निर्मिती होणार आहे आणि या आहार रसामध्ये 7ही धातूचे पोषक अंश असणार आहे आणि त्या पोषक अंशावर त्या धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि पर्टिक्युलर त्या धातूची निर्मिती ही होणार आहे. त्यामुळे आहार रसातील मज्जा पोषक अंशावर मज्जा धात्वाग्नीची क्रिया होणार आहे आणि त्याच्यातून मज्जा धातूची निर्मिती ही होणार आहे. तर जेव्हा ही निर्मिती होणार आहे, मज्जा धातू जेव्हा तयार होणार आहे, तेव्हा ती फक्त मज्जा धातू तयार होणार आहे का, तर नाही. त्याच्यासोबत काही बाय प्रोडक्ट तयार होणार आहे, ज्याला आपण त्रिधा पोषण म्हणतो. हे देखील आपण प्रत्येक धातूमध्ये बघत आलेलो आहोत की कोणताही धातू तयार होत असताना तो 3 वेगवेगळ्या फॅक्टर्स मध्ये तयार होतो. म्हणजे ऍक्च्युअल तो धातू तयार होणारच आहे, पण सोबत बाय प्रोडक्ट म्हणून त्याच्यासोबत अजून काहीतरी तयार होणार आहे. तर हे जे आहेत 3 फॅक्टर्स तयार होतात, म्हणून त्याला त्रिधा पोषण म्हटले. त्रि म्हणजे 3, तर 3 फॅक्टर्स तयार होतात म्हणून त्याला त्या पर्टिक्युलर धातूचं त्रिधा पोषण असं नाव दिलेलं आहे. तर मज्जा धातू तयार होताना काय काय तयार होणार आहे, तर ऑब्व्हियसली मज्जा धातू तर तयार होणारच आहे, सोबत त्या धातूचा मल तयार होणार आहे, म्हणजे वेस्ट प्रोडक्ट मज्जामल. मज्जामल कोणता आहे, तर अक्षी, विट, त्वक, स्नेह हा मज्जामल सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीने मज्जा धातू तयार होत असताना जो ऍक्च्युअल मज्जा धातू आहे तो तर तयार होणारच आहे, पण बाय प्रोडक्ट म्हणून मज्जा धातूचा मल तयार होणार आहे आणि पुढच्या धातूचा पोषक अंश तयार होणार आहे. पुढचा धातू कोणता आहे, तर शुक्र धातू. तर शुक्र पोषक अंश देखील मज्जा धातूच्या निर्मितीमध्येच तयार होणार आहे. त्यामुळे मज्जा धातूचं त्रिधा पोषण काय आहे, मज्जा धातू आणि मज्जामल. मज्जामलमध्ये मज्जामल कोणते आहेत, तर अक्षी, विट, त्वक, स्नेह. जेव्हा आपण मज्जामल डिस्कस करू तेव्हा आपण याबद्दल डिस्कस करूया.
इथे आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं की त्रिधा पोषणमध्ये मज्जाधातू तयार होणार आहे, मज्जामल तयार होणार आहे आणि शुक्र पोषक अंश तयार होणार आहे. या मज्जाधातूचं शरीरातलं प्रमाण किती आहे तर 1 अंजली. जसं आपण आत्ता कोणतीही गोष्ट जर लिक्विड असेल तर लिटरमध्ये मोजतो, मिलीलिटरमध्ये मोजतो. जर काही सॉलिड वस्तू असेल तर ती आपण किलोग्राममध्ये मोजतो. तर या ज्या युनिट्स आहेत, मेजरिंग युनिट्स, त्याच पद्धतीने आयुर्वेदामध्ये काही मेजरिंग युनिट्स दिलेले आहेत. तर हे जे अंजली प्रमाण किंवा हे अंजली हे जे मेजरिंग युनिट आहे हे पर्टिक्युलर धातूंची मेजरमेंट करण्यासाठी दिलेलं आहे किंवा एक आयुर्वेदिक मानपरिभाषा ज्याला आपण म्हणतो, मेजरिंग युनिट ज्याला आपण म्हणतो. हे जेव्हा तुम्ही रसशास्त्र वैशिष्ट्य कल्पना हा विषय शिकणार आहात तेव्हा स्पेसिफिकली मानपरिभाषा असा एक टॉपिक तुम्हाला शिकायला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये आयुर्वेदामध्ये मेजरिंग युनिट्स काय काय आहेत हे तुम्ही अभ्यासणार आहात. इथे आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की अंजली प्रमाण हे जे आहे हे मेजरिंग युनिट आहे. अंजली हे मेजरिंग युनिट आहे. तर मज्जाधातूचं शरीरातलं प्रमाण किती सांगितलेलं आहे तर 1 अंजली. अंजली म्हणजे ओंजळ आपण ज्याला म्हणतो. तर 1 अंजली, 1 ओंजळ एवढी मज्जाधातूचं प्रमाण शरीरामध्ये सांगितलेलं आहे. या धातूचा उपधातू काय आहे तर केश. म्हणजे धातू तयार होत असतानाच सोबत त्याचा उपधातू देखील तयार होणार आहे. तर मज्जाधातूचा उपधातू काय आहे केश. आणि मज्जामल काय आहे जे आपण त्रिधा पोषणमध्ये बघितलं होतं ते म्हणजे अक्षी विट त्वक स्नेह. म्हणजेच काय अक्षी स्नेह म्हणजे डोळ्यांमध्ये असणारा जो काही स्निग्धता आहे, जो काही स्निग्धांश आहे, जे डोळ्यांमध्ये जी काही आर्द्रता असते, एक मॉइश्चर किंवा एक काय म्हणू शकतो आपण वेटनेस जो डोळ्यांमध्ये आहे तो कशामुळे आहे तर मज्जामलामुळे आहे. तर हा जो मॉइश्चर डोळ्यांमध्ये टिकवला जातो किंवा डोळ्यांमध्ये ड्रायनेस येऊ नये याच्यासाठी हे जे काही डोळ्यांमधलं मॉइश्चर टिकवलं जातं हे कशामुळे टिकवलं जातं तर मज्जामल जो आहे अक्षी स्नेह त्यामुळे या डोळ्यांमधलं मॉइश्चर किंवा त्यातली स्निग्धता ही टिकवली जाते आणि त्याच्यामुळे डोळ्यांचं रक्षण होतं. समजा जर हा स्नेह किंवा हा स्निग्धांश कमी झाला तर काय होणार आहे तर डोळे एकदम कोरडे पडणार आहेत आणि डोळे जर कोरडे झाले, ड्रायनेस जर यायला लागला डोळ्यांमध्ये तर काय होणार आहे इन्फेक्शन लवकर होणार आहे, अगदी डोळ्यांमध्ये त्रास होणार आहे किंवा डोळ्यांची हालचाल जी आहे ती इझिली होणार नाहीये आणि क्रॅक्स जाण्याची शक्यता असणार आहे. त्यामुळे या डोळ्यांच्या ठिकाणी स्निग्धता असणं, मॉइश्चर असणं हे गरजेचं आहे आणि हे टिकवण्याचं काम कोण करतं तर मज्जामल. मग मज्जामलामध्ये अक्षी स्नेह जो आहे तो हा मज्जामल सांगितलेला आहे. पुढे आहे विट स्नेह. विट म्हणजे पुरुष, स्टूल, मोशन. तर जेव्हा मोशनला एक स्निग्धता प्राप्त होते त्याच्यानंतरच ती शरीरातून इझिली शरीरातून इझिली पास होणार आहे. जर समजा हाच स्निग्ध गुण कमी झाला आणि हार्ड स्टूल जर तयार झालं शरीरामध्ये तर ते इझिली पास होणार आहे का शरीरातून ऑब्व्हियसली नाही होणार आहे आणि त्याच्यामुळेच कॉन्स्टिपेशन आणि जर जास्त फोर्सफुली जर शरीरातून मोशन पास करण्याचा प्रयत्न केला तर एनल रिजनमध्ये इंजुरी होणार आहे, तिथे कट्स होणार आहेत. तर हे जे काही आहे तर हे मॉइश्चर टिकवून ठेवण्याचं काम, तिथे स्निग्धता टिकवून ठेवण्याचं काम कोण करणार आहे तर मज्जामल जो आहे विट स्नेह हा जो मल सांगितलेला आहे मज्जाधातूचा त्यामुळे शरीरामध्ये तयार झालेला जो काही वेस्ट प्रोडक्ट आहे त्याला एक स्निग्धता येणार आहे आणि ते शरीरातून इझिली बाहेर फेकलं जाणार आहे. त्यामुळे विट स्नेह म्हणजे पुरुषाला असणारा एक स्निग्धता किंवा पुरुष किंवा मोशन स्टूलमध्ये असणारा एक स्निग्ध गुण जो आहे त्याच्यामुळे हे वेस्ट प्रोडक्ट शरीरातून इझिली बाहेर फेकलं जाणार आहे. पुढचा मज्जामल आहे तो म्हणजे त्वक स्नेह म्हणजे त्वचेवरचा स्नेह, त्वचेवरची स्निग्धता. म्हणजेच काय त्वचेवर स्निग्धता आहे, काहीतरी ऑइली असं एक लेअर आहे म्हणून त्वचेचं रक्षण होतं. कोणतीही गोष्ट पटकन त्वचेमध्ये जात नाही, पेनिट्रेट होत नाही. तर हे कशामुळे आहे तर त्वचेवर असणाऱ्या स्किनवर असणाऱ्या एका या स्निग्ध लेअरमुळे आहे. जर हा स्निग्ध लेअर नसता तर काय झालं असतं त्वचा एकदम ड्राय झाली असती, स्किन पूर्ण ड्राय झाली असती, स्किनला क्रॅक्स गेले असते किंवा कोणतीही गोष्ट इझिली पेनिट्रेट
झाली असती, जे काही पोल्युशन आहे, जे काही इन्फेक्शन आहे, त्याच्यापासून स्किनची किंवा शरीरातला संरक्षण मिळालं नसतं. त्यामुळे त्वक स्नेह म्हणजे त्वचेवर किंवा स्किनवर असणारा हा जो स्निग्ध लेअर आहे, जे एक आवरण आहे, त्याच्यामुळे त्वचेचं रक्षण होणार आहे, शरीराचं रक्षण होणार आहे. कोणतीही गोष्ट त्वचेमध्ये डायरेक्ट पेनिट्रेट होऊन शरीरामध्ये प्रवेश करणार नाही. त्यामुळे हे जे आहे हे मज्जा मल आहे. अक्षी स्नेह, विट स्नेह आणि त्वक स्नेह. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढे या मज्जाधातूचं कार्य काय आहे, शरीरामध्ये काय काम करणार आहे हा धातू, तर सुश्रुत संहितेमधला रेफरन्स आलेला आहे. मज्जा स्नेह बलम शुक्रपुष्टीम पूर्णम अस्थानांच करोति. 4 कर्म सांगितलेली आहेत. स्नेहन म्हणजेच काय, तर शरीराला स्निग्धता देण्याचं काम करणार. का स्निग्धता देणार आहे, तर मज्जाधातूचे गुण आपण बघितले, तर मज्जाधातू कसा आहे, स्निग्ध गुणात्मक आहे, तर शरीराला स्नेहन देण्याचं काम करणार. मज्जाधातूचं लोकेशन किंवा स्थान काय आहे, अस्थिधातूच्या मध्ये. आणि अस्थिधातू कसे आहे, वृक्ष. तर या वृक्ष धातूच्या आतमध्ये स्निग्ध गुण असणारा असा हा मज्जाधातू असल्या कारणाने एक प्रॉपर इक्विलिब्रियम किंवा बॅलन्स शरीरामध्ये मेंटेन केला जाणार आहे. त्यामुळे स्नेहन शरीराला एक मॉइश्चर किंवा ऑइलीनेस देण्याचं काम, स्निग्धता देण्याचं काम हे मज्जाधातूचं सांगितलेलं आहे. बल, बल म्हणजे शरीराला स्ट्रेंथ देण्याचं काम मज्जाधातूचं आहे. म्हणजे अस्थिधातूंमध्ये हा धातू असल्या कारणाने जे काही बोन्सचे मुवमेंट्स आहे ते इझिली होणार आहे, कारण त्याच्यामध्ये स्निग्ध गुण असणार आहे. स्निग्ध गुण असल्या कारणाने फ्रिक्शन कमी होणार आहे, एकमेकांवरती अस्थि घासले जाणार नाही त्यामध्ये असणाऱ्या मज्जाधातूमुळे. आणि मज्जाधातू स्निग्ध गुणाचा असल्यामुळे हे फ्रिक्शन कमीत कमी होणार आहे आणि त्याच्यामुळे अस्थि धातूची झीज ही कमी होणार आहे. त्यामुळे स्नेहन, स्निग्धता देण्याचं काम तर मज्जाधातूचं आहेच, पण या सगळ्यातून शरीराला बल देण्याचं काम, कारण अस्थिधातूंचं झीजच नाही झाली तर ऑब्व्हियसली शरीरामध्ये बल असणार नाही. जर कंटिन्युअस अस्थिधातूंची झीज व्हायला लागली तर शरीरातलं स्ट्रेंथ कमी होणार आहे, मुवमेंट्स प्रॉपर होणार नाही. त्यामुळे या स्निग्ध गुणामुळे शरीराला एक स्निग्धता तर येणारच आहे मज्जाधातूच्या स्निग्ध गुणामुळे, आणि सोबतच मज्जाधातू हे शरीराला बल देण्याचं काम, स्ट्रेंथ देण्याचं काम करणार आहे. पुढे आहे शुक्रपुष्टी. मज्जाधातूचा पुढचा धातू आहे शुक्र धातू. त्यामुळे पुढच्या धातूचं पोषण करणं, त्यातला नरिशमेंट देण्याचं काम हे मज्जाधातूचं सांगितलेलं आहे. त्यामुळे शुक्र धातूला प्रॉपर नरिशमेंट, प्रॉपर त्याचं पोषण होण्यासाठी मज्जाधातू हे कार्यरत असणार आहे. आणि चौथं कार्य किंवा चौथं काम काय आहे मज्जाधातूचं शरीरातील, तर पूर्णम असना म्हणजेच अस्थिधातूंचं पूर्ण करणे. जे आपण सुरुवातीपासून बघत आलेलो आहोत की अस्थिधातूंच्या मध्ये, अस्थिधातू हे पोकळ आहे, बोन्स हे आतून व्हॅक्यूम आहे, त्याच्यामध्ये पूर्ण करण्याचं काम म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी भरून ठेवण्याचं काम हे मज्जाधातूचं आहे. त्यामुळे अस्थिधातूंचं पूर्ण करणे म्हणजेच अस्थिधातूंमध्ये ते व्यवस्थित बुडालेले असणे किंवा अस्थिधातूंमध्ये स्वतःचं ते एक काय म्हणू शकतो आपण, की अस्थिधातूंमध्ये जाऊन ते पूर्ण करणे किंवा ते तिथे सिच्युएटेड असणं हे मज्जाधातूचं काम सांगितलेलं आहे. तर असे सुश्रुत संहितेनुसार 4 कर्म सांगितलेले आहेत. स्नेहन, बल, शुक्रपुष्टी आणि पूर्णम अस्थ म्हणजे अस्थिधातूंचा पूर्ण करणे. अष्टांग हृदय सूत्रस्थान अध्याय 11 मध्ये जो प्रत्येक धातूंच्या श्रेष्ठ कर्मांचा श्लोक आलेला आहे. प्रीणनम जीवनम लेपो स्नेहो धारण पूर्णे गर्भोत्पादश्च धातूनाम श्रेष्ठम कर्म कर्मात स्मृत. तर त्यातला पूर्ण कर्म जो आहे तो मज्जाधातूचा सांगितलेला आहे. जसं आपण बघितलं, पूरण म्हणजे अस्थिधातूंचं पूरण करणे, म्हणजे अस्थिधातूंमध्ये सिच्युएटेड असणे, अस्थिधातूंमध्ये काहीतरी भरलेलं असणं, हे जे काम आहे हे मज्जाधातूमुळे होणार आहे. त्यामुळे अस्थिधातूंचं पूर्ण हे मज्जाधातूचं कर्म सांगितलेलं आहे. पुढे मज्जाधातू सारता. आपण आतापर्यंत प्रत्येक धातूंची सारता बघत आहोत. सारता म्हणजे काय, तर त्या धातूंचा एकदम प्युरेस्ट फॉर्म किंवा तो धातू शरीरामध्ये एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये असणं, त्याचे सगळे गुण उत्तम असल्यानंतर शरीरावर, मनावर त्याचे काय परिणाम दिसणार आहेत किंवा त्याचे काय लक्षणं दिसणार आहेत
त्याला आपण मज्जा धातू सारता किंवा त्या पर्टिक्युलर धातूची सारता म्हणतो. त्यात मज्जा धातू सारता म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीमध्ये जर मज्जा धातू अतिशय प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल, जर मज्जा धातूंचे गुण अतिशय उत्तम क्वालिटीचे, उत्तम प्रतीचे असे मज्जा धातू जर त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असेल, तर त्या व्यक्तीमध्ये आपल्याला काय काय लक्षणं बघायला मिळणार आहेत. तर चरक संहितेमध्ये आलेला श्लोक आपण आधी बघूया. मृदू अंग हा म्हणजे त्या व्यक्तीचं शरीर कसं असणार आहे, अंग मृदू असणार आहे, सॉफ्ट असणार आहे. का असणार आहे, तर मज्जा धातू स्निग्ध गुणाचा आहे. स्निग्ध गुणामुळे त्या व्यक्तीच्या पूर्ण शरीराला, त्वचेला एक स्निग्धता येणार आहे. स्निग्धता आली म्हणजेच काय होणार आहे, तर मृदुता येणार आहे, सॉफ्टनेस असणार आहे. त्या व्यक्तीचं शरीर पूर्ण सॉफ्ट असं असणार आहे. बलवंता हा ती व्यक्ती बलवान असणार आहे. तिची स्ट्रेंथ, फिजिकल स्ट्रेंथ उत्तम असणार आहे. का असणार आहे, तर मज्जा धातूचं कर्म आपण बघितलं की ते बल देण्याचं काम करणार आहे, शरीराला स्ट्रेंथ देण्याचं काम करणार आहे. आणि हाच धातू जर उत्तम कंडिशन मध्ये असेल, प्युरेस्ट फॉर्म मध्ये असेल, तर ऑब्व्हियसली काय होणार आहे, तर त्या व्यक्तीचं फिजिकल स्ट्रेंथ हे उत्तम असणार आहे. त्यामुळे शरीर हे बलवान असणार आहे. स्निग्ध वर्ण स्वरा, त्या व्यक्तीचा वर्ण कॉम्प्लेक्शन कसं असणार आहे, स्निग्ध असणार आहे. म्हणजे एकदम त्या व्यक्तीला बघितल्यानंतर प्रसन्न वाटणार आहे. स्वर कसा असणार आहे, स्निग्ध म्हणजे एकदम त्या व्यक्तीचा आवाज हा मधुर असणार आहे, स्निग्ध असणार आहे, ऐकत राहावं असा त्या व्यक्तीचा आवाज असणार आहे. स्थूल दीर्घ वृत्त संधेयश, त्या व्यक्तीच्या शरीरातले संधी कसे असणार आहेत, त्याचे जॉईंट्स कसे असणार आहेत, तर स्थूल म्हणजे लार्ज, लार्ज म्हणजे कसे, तर व्यवस्थित मजबूत असे त्याचे जॉईंट्स असणार आहेत. दीर्घ म्हणजे लॉंग, प्रॉपर मेजरमेंट्स असणारे असे. वृत्त म्हणजे सर्क्युलर, प्रॉपर जॉईंट्स असे उठावदार किंवा उठून दिसतील असे जॉईंट्स या व्यक्तीचे असणार आहे. मज्जासार म्हणजे मज्जासार व्यक्तीमध्ये आपल्याला ही लक्षणं बघायला मिळणार. मृदू अंग म्हणजे सॉफ्ट स्किन असणार आहे. फिजिकल स्ट्रेंथ उत्तम असणार आहे. वर्ण आणि स्वर स्निग्ध असणार आहे. वर्ण स्निग्ध असणे म्हणजेच काय, त्या व्यक्तीला बघितल्यानंतर प्रसन्न वाटणार आहे. एक टवटवीत फ्रेश असा त्या व्यक्तीचा चेहरा असणार आहे. त्याचा आवाज त्या व्यक्तीचा एकदम मधुर असणार आहे. ऐकत राहायला हवं अशा पद्धतीचा आवाज असणार आहे. त्या व्यक्तीचे सांधे कसे असणार आहेत, तर उठावदार, ठळक असे त्याचे सांधे असणार आहेत. त्याच्यानंतर ही व्यक्ती कशी असणार आहे, मज्जा धातू सारतेची दीर्घायुषी असणार. ते दीर्घायुष्य म्हणजे त्या व्यक्तीचं लाईफस्पॅन हे जास्त असणार आहे. खूप काळ त्या व्यक्तीचं जीवन हे सुरू असणार आहे, म्हणजे लाईफ स्पॅन हे भरपूर असणार आहे. बलवंता हा परत डबल का आला, तर फिजिकल स्ट्रेंथ सोबतच या व्यक्तीची मेंटल स्ट्रेंथ देखील उत्तम असणार आहे. पुढे सांगितलेलं आहे श्रुत वित्त विज्ञान अपत्य सम्मान भाजश्च, म्हणजेच काय, प्रत्येक शब्दानंतर आपल्याला भाज लावायचं. म्हणजे श्रुत भाज, वित्त भाज, विज्ञान भाज, अपत्य भाज, सम्मान भाज. म्हणजेच काय, तर श्रुत भाज म्हणजे दुसऱ्याचं ऐकून घेणार असं ही क्वालिटी या व्यक्तीमध्ये असणार आहे. म्हणजे ही व्यक्ती एक गुड लिस्नर असणार आहे. कोणी काही बोलत असेल, काही सांगत असेल, तर शांतपणे ती व्यक्ती ते ऐकून घेणार आहे. वित्त भाज म्हणजे या व्यक्तीकडे भरपूर संपत्ती असणार आहे, पुरेसं धन पैसा व्यवस्थित असणार आहे. विज्ञान भाज म्हणजे मज्जा धातूसार असणाऱ्या व्यक्तीला शास्त्र, कलेची आवड असणार आहे. म्हणजे कोणतीही कला असू शकते. मग त्यांना गायनाची कला म्हणलंच पाहिजे असं काही नाही. ऐकायला देखील गाणी ऐकायला आवडतात. काहीतरी कुठल्या तरी म्युझियम मध्ये जाऊन कलाकृती बघायला आवडतात, पेंटिंग्स बघायला आवडतात. तर हे जे काही आहे, तर या व्यक्तीला शास्त्र, कला ह्या ज्या गोष्टी आहेत याची आवड असणार आहे. म्हणजेच विज्ञान भाज. अपत्य भाज म्हणजेच या व्यक्तीला लहान मुलांची देखील आवड असणार आहे. लहान मुलं प्रिय असणार आहे. सम्मान भाज आणि ह्या व्यक्ती समाजामध्ये आदरपूर्वक यांना ट्रीट केलं जाणार आहे. कारण यांच्याकडे एकतर ते गुड लिस्नर असणार आहे, संपत्ती व्यवस्थित असणार आहे, शास्त्रकलेची आवड असणार आहे. या सगळ्या कारणांमुळे या व्यक्तीला समाजामध्ये एक मान असणार आहे, एक रिस्पेक्ट असणार आहे. म्हणजे सम्मान भाज.
तर हे जे आहे हे मज्जा धातुसारथीच्या व्यक्तींची लक्षणं इथे सांगितलेली आहे. सुश्रुत संहितेमध्ये मज्जा धातुसारथीचं लक्षण काय सांगितलेलं आहे, तर अकृश, म्हणजे ही व्यक्ती अकृश असणार, म्हणजेच काय, बारीक असणार नाही, म्हणजेच काय असणार आहे, बलवान असणार नाही, उत्तम शरीर बांधा असणारी, फिजिकल बिल्ड उत्तम असणारी अशी ही व्यक्ती असणार आहे. उत्तम बलम, फिजिकल स्ट्रेंथ उत्तम असणार आहे. स्निग्ध गंभीर स्वरम, या व्यक्तीचा आवाज कसा असणार आहे, तर स्निग्ध म्हणजे मधुर, ऐकायला छान वाटेल, ऐकत राहावं असं वाटेल अशा पद्धतीचा या व्यक्तीचा आवाज असणार आहे. गंभीर म्हणजे थोडासा काय म्हणू शकतो आपण, की काही लोकांच्या आवाजामध्ये एक दरारा असतो किंवा एक काय म्हणू आपण, की एक डेप्थ असते त्यांच्या आवाजाला. तर हे जे आहे, तर हे अशा पद्धतीच्या व्यक्तींमध्ये, मज्जा धातुसारथीच्या व्यक्तींचा आवाज हा स्निग्ध आणि गंभीर असा असणार आहे. सौभाग्य उपपन्न म्हणजे या व्यक्तीकडे धन संपत्ती पुष्कळ असणार आहे. शरीराचा बांधा उत्तम असणार आहे, त्यामुळे दिसायला ही व्यक्ती आकर्षक असणार आहे. महानेत्रंच मज्जा म्हणजे या व्यक्तींचे डोळे हे मोठे असणार आहे, म्हणजे इतर लोकांच्या तुलनेने या व्यक्तींच्या डोळ्यांचा आकार किंवा डोळ्यांचा साईज जो आहे तो मोठा असणार आहे. त्यामुळे महानेत्रम हा जो शब्द आहे पर्टिक्युलर, हा एमसीक्यू पॉइंट ऑफ व्ह्यूने किंवा AIPGT सारख्या ज्या PG एंट्रन्स एक्झाम आहेत तिथे असे प्रश्न विचारले जातात, की महानेत्र हे कोणत्या धातुसारथीचं लक्षण सांगितलेलं आहे. तर आपल्याला माहिती असलं पाहिजे की महानेत्र हे मज्जा धातुसारथीमध्ये सांगितलेलं आहे. तर हे स्पेसिफिक लक्षण आहे की मज्जा धातुसारथीच्या व्यक्तींचे डोळे हे मोठे असतात, त्यांचा साईज हा मोठा असतो, आकार हा मोठा असतो. तर अशा पद्धतीने मज्जा धातुसार ही व्यक्ती दिसणार आहे. पुढे आपण बघितलं की मज्जा धातूचं शरीरातलं प्रमाण किती आहे, 1 अंजली. पण याच धातूचं जर प्रमाण शरीरामध्ये वाढलं तर काय लक्षणं दिसणार आहेत, त्याला आपण मज्जा वृद्धी, वृद्धी म्हणजे वाढणे. तर हे हा मज्जा धातू जर शरीरामध्ये प्रमाणापेक्षा जास्त वाढला किंवा त्याच्या गुणांनी वाढला तर काय लक्षणं दिसणार आहेत, तर सुश्रुत संहितेमध्ये सांगितलेलं आहे मज्जा सर्वांग नेत्र गौरव, म्हणजे सर्वांग गौरव, पूर्ण शरीरामध्ये एक गुरुता, हेवीनेस येणार आहे, म्हणजे बॉडीमध्ये एक हेवीनेस, कोणताही काम करण्यासाठी उत्साह असणार नाहीये, आळस असणार आहे आणि शरीरामध्ये एक जडपणा येणार आहे. नेत्र गौरव, आणि नेत्र गौरव म्हणजे डोळ्यांच्या ठिकाणी एक हेवीनेस, हेवीनेस इन आईज, ज्याला आपण म्हणतो डोळे जड झाल्याप्रमाणे असे लक्षणं किंवा अशी कंप्लेंट रुग्ण आपल्याला सांगणार आहे की डॉक्टर मला मागच्या काही दिवसांपासून डोळे खूप जड झाल्यासारखे वाटते, पूर्ण शरीर खूप जड झाल्यासारखं वाटते. तर आपल्याला लक्षात आलं पाहिजे की ही व्यक्ती जे सांगत आहे तर याच्या शरीरामध्ये मज्जा धातूचं प्रमाण हे वाढलेलं आहे, त्यामुळे या व्यक्तीला अशी लक्षणं दिसत आहे. तर पूर्ण शरीरामध्ये जर हेवीनेस असेल तर त्या व्यक्तीला काहीच काम करण्यात उत्साह असणार नाहीये, नेहमी आळस असणार आहे. डोळे जर जड वाटत असतील तर त्या व्यक्तीला नेहमी झोप आल्यासारखी वाटणार आहे आणि अजिबात कोणत्याही गोष्टीत रस असणार नाहीये, उत्साह असणार नाहीये. तर हे जे लक्षण आहे हे मज्जावृद्धीचे लक्षण आहे, सर्वांग गौरव आणि नेत्र गौरव. पुढे अष्टांग हृदय संहितेमध्ये मज्जावृद्धीचं लक्षण काय सांगितलेलं आहे, मज्जा नेत्रांग गौरव, म्हणजे तेच नेत्र गौरव, डोळे जड झाल्यासारखे असणार आहेत. अंग गौरव म्हणजे पूर्ण शरीर जड झाल्यासारखं त्या व्यक्तीला जाणवणार आहे. पर्वसु स्थूल मूल आणि कुर्या कृंशा आणि अरुंशीच्या म्हणजे पर्वसंधी. पर्वसंधी म्हणजे काय, फॅलिंजियल जॉईंट्स, हातापायांचे जे काही जॉईंट्स आहेत, तर हे जे जॉईंट्स आहेत या ठिकाणी अरुंशी असणार आहेत, म्हणजे अल्सर, व्रण तयार होणार आहे. तर हे एक स्पेसिफिक लक्षण सांगितलेलं आहे की मज्जावृद्धी, जर शरीरामध्ये मज्जावृद्धी झालेलं असेल तर जे फॅलेंजियल जॉईंट्स आहेत, हातापायांचे जे काही जॉईंट्स आहेत, पर्वसंधी म्हणजे हातापायांच्या बोटांचे जे जॉईंट्स आहेत, फॅलेंजियल जॉईंट्सच्या ठिकाणी अरुंची म्हणजेच व्रण किंवा ज्याला आपण अल्सर्स म्हणतो, ते जॉईंट्सच्या ठिकाणी त्या व्यक्तीला अल्सर्स येणार आहे. तर हे स्पेसिफिक मज्जावृद्धीचं लक्षण सांगितलेलं आहे. पुढे जर या धातूचं प्रमाण शरीरामध्ये कमी झालं,
म्हणजे त्याचा जर क्षय झाला तर काय लक्षण दिसणार आहे, मज्जाक्षयामध्ये काय लक्षण दिसणार आहे. सुश्रुत संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे, मज्जाक्षय अल्पशुक्रता, म्हणजेच मज्जाधातूच्या पुढचा धातू कोणता आहे, शुक्र धातू. जर मज्जाधातूचंच प्रमाण शरीरामध्ये कमी झालं तर ऑब्व्हियसली पुढचा धातू तयार होणार नाही, त्यामुळे शुक्र धातूची निर्मिती देखील शरीरामध्ये कमी होणार आहे. त्यामुळे जर मज्जाधातूचा क्षय झाला तर ऑटोमॅटिकली शुक्र धातूचा क्षय होणार आहे, त्यामुळे अल्पशुक्रता म्हणजे शुक्रक्षय किंवा शुक्र धातूचं शरीरातलं प्रमाण कमी होणार आहे. पर्वभेदो म्हणजे हातापायांचे जे काही जॉईंट्स आहेत, जे काही फॅलेंजियल जॉईंट्स आहेत, त्या ठिकाणी तुटल्याप्रमाणे किंवा फुटल्याप्रमाणे असे भेद किंवा भेदन म्हणजे काहीतरी फुटलेलं आहे, काहीतरी तुटत आहे. फ्रॅक्चर झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या वेदना असतात त्या पद्धतीच्या वेदना ह्या फॅलेंजियल जॉईंट्स मध्ये दिसणार आहे. ते हातापायांच्या दोनही ठिकाणी हे अशा पद्धतीचे लक्षण दिसणार आहे. अस्थि निस्तोद म्हणजे अस्थींच्या ठिकाणी, बोन्सच्या ठिकाणी तोदवत वेदना म्हणजे टोचल्याप्रमाणे वेदना, कोणीतरी प्रिकिंग पेन आहे, कोणीतरी प्रिक करत आहे, अशा पद्धतीचे प्रिकिंग पेन हे अस्थींच्या ठिकाणी, बोन्सच्या ठिकाणी जाणवणार आहे. अस्थि शून्यता, अस्थि धातूमध्येच मज्जाधातू असल्या कारणाने जर या धातूचा क्षय झाला मज्जाधातूचा तर काय होणार आहे, तर अस्थींमध्ये पोकळी निर्माण होणार आहे, कारण त्यामध्ये असणाऱ्या धातूचा जेव्हा क्षय होणार आहे. अस्थीमध्ये हा धातूचं स्थान सांगितलेलं आहे आणि जर मज्जाधातूच कमी झाला तर काय होणार आहे, पोकळी वाढणार आहे अस्थि धातूंमध्ये, त्यामुळे अस्थि शून्यता हे लक्षण दिसणार आहे. तर काय काय लक्षणं सांगितलेली आहेत मज्जाक्षयामध्ये सुश्रुत संहितेत. अल्पशुक्रता म्हणजे शुक्रधातूचं प्रमाण कमी होणार आहे शरीरामध्ये. फॅलेंजियल जॉईंट्सच्या ठिकाणी फुटल्याप्रमाणे वेदना होणार आहेत, म्हणजे फ्रॅक्चर झाल्यानंतर ज्या पद्धतीच्या वेदना असतात त्या पद्धतीच्या वेदना फॅलेंजियल जॉईंट्समध्ये जाणवणार आहे. अस्थि निस्तोद म्हणजे बोन्सच्या ठिकाणी प्रिकिंग पेन असणार आहे आणि अस्थि शून्यता म्हणजे अस्थींच्या ठिकाणी पोकळी निर्माण होणार आहे. ते हे मज्जाक्षयाचं लक्षण सांगितलं आहे. मज्जाक्षयाचं अष्टांग हृदयमध्ये काय लक्षण सांगितलेलं आहे, तर अस्थना मज्जानी सौशीर्यम भ्रमस्तिमिर दर्शन, म्हणजेच अस्थि धातूंमधला हा मज्जाधातू जेव्हा कमी होणार आहे तर ऑब्व्हियसली अस्थींच्या ठिकाणी सौशीर्य येणार आहे, म्हणजे अस्थींच्या ठिकाणी पोकळी निर्माण होणार आहे, एक व्हॅक्यूम तिथे तयार होणार आहे. भ्रम आणि तिमिर, भ्रम म्हणजे त्या व्यक्तीला चक्कर येणार आहे आणि तिमिर म्हणजे डोळ्यांसमोर अंधारी येणार आहे. तर हे जे लक्षण आहे हे मज्जाक्षयाचं सांगितलेलं आहे. तर भ्रम आणि तिमिर का होत असेल, तर जर मज्जाधरा कला आहे त्यालाच पित्तधरा कला असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच पित्तधरा, जर पित्त वृद्धी झालेली असेल शरीरामध्ये तर ऑब्व्हियसली मज्जाधातूचा क्षय होणार आहे आणि मज्जाधातूचा जेव्हा क्षय होणार आहे, पित्त वाढलेलं असल्यामुळे पित्ताच्या वाढण्यामुळे त्या व्यक्तीला चक्कर येणार आहे आणि डोळ्यांसमोर अंधारी येणार आहे. तर हे जे लक्षण आहे की अस्थीमध्ये सौशीर्य म्हणजे अस्थीमध्ये पोकळी निर्माण होणे, भ्रम आणि तिमिर दर्शन म्हणजे डोळ्यांसमोर अंधारी येणे, हे मज्जाक्षयाचं लक्षण सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण मज्जाधातू हा जो टॉपिक आहे हा कम्प्लीट केलेला आहे. हा जो धातू आहे हा युनिव्हर्सिटी एक्झाममध्ये MCQ, SAQ आणि LAQ अशा तीनही प्रकारच्या प्रश्नांसाठी विचारलं जाऊ शकतो. जसं की मज्जाधातूचा मल काय आहे, मज्जाधातूचे पर्याय काय आहे, मज्जाधातूचा उपधातू काय आहे, तर हे जे आहेत हे MCQ साठी विचारले जाऊ शकतात. किंवा मज्जाधातू सारता असा सेपरेट प्रश्न तुम्हाला SAQ साठी विचारला जाऊ शकेल, किंवा पूर्ण मज्जाधातू वर्णन करा असा LAQ साठी देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जे काही यामध्ये दिलेले श्लोक आहेत ते छोटे छोटे आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. जर हे श्लोक तुम्ही पाठ केले तर तुम्हाला ओरल एक्झाममध्ये याचा उपयोग होणार आहे. थिअरॉटिकल एक्झाममध्ये जेव्हा तुम्ही श्लोक लिहून खाली एक्सप्लेनेशन लिहाल तेव्हा जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे महत्त्वाचे श्लोक आहेत, छोटे आहेत, पाठ करण्यासाठी सोपे आहेत असे श्लोक या नोट्समध्ये दिलेले आहेत. त्यामुळे जर शक्य असेल तर हे श्लोक पाठ करून तुम्ही जर मज्जाधातूचा अभ्यास केला तर ते जास्त बेनिफिशियल असणार आहे. तर अशा पद्धतीने आजचा लेक्चर आपला मज्जाधातूवरती कंप्लीट झालेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो धातू आहे शुक्र धातू त्याच्याबद्दल अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.